मध्ये आपण शेतीमध्ये केले जाणारे दैनंदिन कामे तसेच नवनवीन प्रयोग आणि यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहोत. भेटूया आपण परसराम दादा यांना. नमस्कार. नमस्कार. हां थोडा आपला अनुभव सांगा साहेब याच्यामधला. मी परसराम बापूराव पारडे, राहणार दहेगाव, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. थोडक्यात म्हणजे या ठिकाणी माझी जी शेती आहे याच्यामध्ये 250 रोपं रक्तचंदनाचे या ठिकाणी लावलेले आहेत आणि अतिशय आता 4 वर्ष झाले या रोपायला लावून आणि अतिशय चांगले रोप मला असं वाटते की बा चांगले झाडं आहे आपले 4 वर्षामध्ये. आणि बाकी जे पिकाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 10, 20, 50 रोप तरी लावले पाहिजे, कारण ते आपल्या म्हातारपणाचं एक पेन्शन म्हणून ते आपल्याला उपयोगी येईल. बरोबर. आणि माझं एक असंच या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक न घेता, पारंपरिक तर घेतलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपल्याला म्हातारपणी काही पेन्शन राहते का, पेन्शन आपल्याला मिळते का म्हातारपणी. बरोबर. वयोवृद्ध झाल्याच्या नंतर आपलं कोण काळजी घेईल. आपल्याला जर असलं तरच आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. बरोबर. म्हणून या माध्यमातून एवढंच सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी 5, 50, 10 जे काही लावता येतील तेवढे असे काही रोपं लावायचे आणि याच्यापासून आपल्याला इन्कम मिळू शकते, म्हातारपणी ते येऊ शकते. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. नमस्कार.